चला तर मंडळी, आज आपण मस्त अशी कुरकुरीत खस्ता चटपटीत नाश्ता बनवूया। कालच्या रेसिपीमध्ये आपण लौकीची खीर पाहिलेली आहे, तर आजच्या रेसिपीमध्ये आपण लौकीचे पराठे कसे बनवायचे। आता पराठे तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात, पण हे खास टिप्स सोबत आहे आणि वेगळी पद्धत आहे। तर चला नक्की पाहू आजची ही रेसिपी। तर सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे लौकी। लौकी म्हणजे दुधी भोपळा। दुधी भोपळा हा सर्वांना सीझन वाईज मिळते। आता तर सीझनच काय, कोणत्याही हंगामामध्ये आपल्याला लौकी खायला मिळतच आहे। तर आता मी 1 किलो लौकी घेतलेली आहे। दोन्ही मी कट करणार, नंतर तुम्हाला एक एक स्टेप बाय स्टेप सांगणार। तर सर्वात आधी आपण हे लौकीची म्हणजे दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची। आता आपल्याला पराठे बनवायचे आहेत, तर पराठे 2 प्रकारचे बनवले जातात। एक आपण जेव्हा याचे लच्छे पाडतो त्यावेळेस सुद्धा बनतात आणि एक उकळून सुद्धा बनतात। तर आज आपण लच्छे पाडूनच आजची ही पराठेची रेसिपी पाहणार आहे। तर सर्वात आधी आपण याच्यावरच्या साल काढून घेतल्यानंतर मधातला हा बियाचा भाग आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा। स्वच्छ आता आपण धुवून घेतलेली आहे। आणि आता लच्छे 2 प्रकारचे पाडल्या जातात, एक मोठे लच्छे आणि एक बारीक लच्छे, म्हणजे एकदम छोटे छोटे लच्छे जे राहतात, म्हणजे आलू चिप्समध्ये आपण कसे लच्छे छोटे पाडतो त्याच पद्धतीने आता आपल्याला या दुधी भोपळ्याचे लच्छे पाडून घ्यायचे आहे। जेवढे तुम्ही लच्छे याचे लहान पाडसाल तेवढे हे परफेक्ट बनतात आणि खस्तासुद्धा बनतात। आता लच्छे पाडल्यानंतर बऱ्याचशा काय करतात की थोडंसं 5 ते 6 मिनटं उकळून घेतात, त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं, नंतर सगळं पिळून घेतल्यानंतर गव्हाच्या पिठामध्ये हा मळून घ्यायचं, तेव्हासुद्धा खस्ता आणि टेस्टी हे पराठे बनतात। 2 प्रकारच्या पद्धती आहे, जे सोपी तुम्हाला वाटेल ते बनवू शकता। हे असे छोटे छोटे आपण लच्छे इथं पाडून घेतलेले आहे। याच पद्धतीने आपण पूर्ण लौकी जे आहे म्हणजे दुधी भोपळा आहे पूर्ण लच्छे पाडून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता। आता याच्यामधलं आपल्याला सगळं पाणी दाबून काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये खूप पाणी राहते, त्याच्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी टाकून इथं पीठ मळायची गरज नाही। जेवढं होईल तेवढं आपल्याला पाणी काढून घ्यायचं याच्यामधलं। आणि हे छोटे छोटे लच्छे जे आहे एकदम परफेक्ट खस्ता आणि टेस्टीसुद्धा बनतात। तर हेच लच्छे जे आहे पाण्यामध्ये पिळून घ्यायचे आणि नंतर आपल्याला फक्त असेच 1 ते 1.5 मिनटं स्टीम करून घ्यायचं आणि नंतर थंड झाल्यानंतर पिठामध्ये मळून सुद्धा घेऊ शकता। तर आता मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेला आहे, त्याच्यामध्ये मी भरून 1 पळी इथं ऑइल टाकलेलं आहे। काही मसाले आहे, सुके चाट मसाला आहे, जिरा आहे, अजवाईन आहे, अद्रक लसणचा पेस्ट आहे, हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा आहे, लाल मिरची तुम्ही घालू शकता, पण मी इथं फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे, त्याच्यामुळे एकदम टेस्टी आणि खमंग बनतात। आता गव्हाचं पीठ इथं आपल्याला घ्यायचं आहे। आता गव्हाचं पीठ किती घ्यायचं याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते, कारण की जेवढं आपण दुधी भोपळा घेतलेला आहे तेवढंच पीठ आपल्याला इथं लागणार आहे। जेवढं असं परफेक्ट आपल्याला गोळा बनत नाही तोपर्यंत आता इथं पिठाची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते। आता मी 1 वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चोळून मला जर वाटेल तर मी इथे घेणार, नाही तर बस परफेक्ट 1 वाटी ते पुरेसे आहे। आता पाण्याची मला काहीच गरज वाटत नाही, एवढ्याच लच्छ्यामध्ये आपला चांगलं पीठ मळून घेतले जाते। एवढं आपलं परफेक्ट इथं मेजरिंग घेतलेलं आहे आपण। तर तुम्ही बघू शकता। आता मी 1च वाटी इथं पीठ घेतलेलं होतं, सॉरी, तेच मी थोडंसं 1 ते 2 टीस्पून ठेवलेलं होतं, ते थोडंसं याच्यामध्ये डस्ट करून घ्यायचं आणि पीठ जे आहे परफेक्ट इथं गोळा लावून तयार झालेला आहे। रेस्ट वगैरे देण्याची काहीच गरज नाही। एक गोळा पेढा घ्यायचा आपल्याला, जेवढा आपण पराठ्यासाठी घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आणि इथे थोडंसं इथं सुकं पीठ लावून घ्यायचं। सुकं पीठ लावल्यानंतर नेहमीचे आपले पराठे बनवतो त्याच पद्धतीने आता इथं लाटून घ्यायचे आहे। आता ही लौकीचा पराठा आहे, त्याच्यामुळे इकडं तिकडं म्हणजे याची काटंसुद्धा बरोबर येत नाही, तर आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की आपण काय करणार आहे, तुम्ही हे रेसिपी जे आहे एंडपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेपसुद्धा समजणार आहे। याच्यामध्ये तूप, बटर, ऑइल हे लावू शकता आणि इथं आता आपल्याला फोल्डिंग करून घ्यायची, म्हणजे आपण तिरकोनी पोळी जशी पराठे टाकतो नेहमी तसेच आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे। आता याची साईज तुम्ही काहीच बघू नका, कोणत्याही बाजूला गेली तरी चालेल, काही हरकत नाही। फक्त हे ध्यान ठेवायचं आहे आपल्याला की याच्यामध्ये आपल्याला
ऑइलचं किंवा तुपाचं किंवा बटरचा हात लावायचा, म्हणजे आपल्याला आतमध्ये खस्ता आणि टेस्टीसुद्धा बनतात. आता ही जास्त आपल्याला पातळसुद्धा लाटायची नाही आणि एकदम मोठीसुद्धा नाही. नेहमी आपण पराठे बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे. आता कटर असो, कोणत्याही डब्याचं झाकण असो किंवा प्लेट असो, याने आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता परफेक्ट आपण इथं लाटून घेतलेलं आहे. मी एक प्लेट घेते. प्लेटनी याची आपल्याला साईज करून घ्यायची आहे, म्हणजे याचे जे काटे आहेत हे इकडं तिकडं जाणार नाही, दिसायला सुंदर दिसतात. नाहीतर तुम्ही तसेही टाकू शकता, असं काही नाही. तर हे फक्त दिसायला सुंदर दिसतो म्हणून मी इथं याची प्लेटची साईज घेतलेली आहे. आता जास्त मोठी नाही आणि जास्त लहानसुद्धा नाही. आता हे जे पराठे आहे आपण पूर्ण लाटून घेतल्यानंतर एकदम सेकतासुद्धा येतात. तर एका प्लेटमध्ये लाटून घ्यायचे. फटाफट, सकाळचा वेळ कमी असतो त्याच्यामुळं काय करायचं, पहिल्यांदा लाटून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं आपल्याला हे सेकून घ्यायचे. आता इथे आपल्याला मीडियम गॅसवर याच्यासाठी शेकायचे आहे की जे लौकी आहे थोडी कच्ची राहते, त्याच्यामुळे आपण स्टीम वगैरे केलेलं नाही, आतमध्ये शेकली पाहिजेत आणि कच्ची राहिली नाही पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्याला हळूहळू शेकायचं आणि मस्त अशी खस्ता कुरकुरीत लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. खायला सुद्धा टेस्टी लागतात. आता 5-6 मिनटं लागतात आणि मी पूर्ण इथं लाटून घेतले. त्याच्यानंतरच इथं पराठे शेकून घेते, म्हणजे कमी वेळामध्ये आपले हे सगळे कामं आटपून जातात. तर या पद्धतीनं मस्त तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि खायला तर अप्रतिम लागतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये असो की मुलांच्या टिफिनमध्ये. आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर आपल्याला टेन्शन नसतोच आणि आपल्याला काहीतरी असं वेगळं खायची इच्छा असतेच. तर घरामध्ये त्याच भाज्या असतातच, त्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाऊ शकतो. आता माझ्याजवळ लौकी खूप सारी काल मी तोडून ठेवलेली होती. काल मी मस्त अशी खीरसुद्धा बनवलेली आणि आज पराठेसुद्धा. तर माझ्या दोन्ही रेसिपी अपलोड झालेल्या आहे. तर नक्की तुम्हाला कोणती रेसिपी आवडली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच तुमच्यासाठी मी नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तर 1 महिना मी सुट्टी घेतलेली होती, खूप तब्येत खराब होती, त्याच्यामुळं माफ करा मी रेसिपी अपलोड नाही करू शकली. पण आता नक्कीच मी रोजची एक अपलोड करणार. तर बघू शकता बोलता बोलता मस्त आपले हे पराठे बनून तयार झालेले आहे आणि मस्त थंडगार दहीसुद्धा आहे. चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर बघू शकता मस्त हेल्दी टेस्टी आजचे आपले हे पराठे बनून तयार झालेले आहे. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, जाता जाता माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. जास्तीत जास्त मित्रमंडळीसोबत सुद्धा शेअर करा. तर भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.